मम्मी आज दही कढी बनव ना. चालेल. तर बघा आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी लसूण साफ करून घेतलेले आहेत, ओलं खोबरं काप करून घेतलेले आहेत, तिखटानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडीसं कढीपत्ता घ्यायचा, अर्धा इंच आलं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर घेऊन बघा मी छान त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. एका बाजूला कढई ठेवलेली आहे गरम करत. तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये कढीपत्ता, एक चमचाभर जिरं, हिंग आणि हळद घेऊन व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपलं तयार वाटण आहे ना ते फोडणीमध्ये घेऊन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गरजेनुसार त्याच्यामध्ये बघा मी पाणी ॲड केलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि आता लगेच उकळ येण्यासाठी मी त्याच्यावर बघा झाकण ठेवते. उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आता एका बाजूला बघा मी दही घेतलेलं आहे. दही रवीने चांगलं घाटून घेते. घाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आणि जे आता आपलं कोमट झालेलं वाटणाचं मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये हे दही घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा गॅस चालू करून कढई फक्त त्याच्यावर ठेवायची आहे, फक्त गरम करायचं आहे, उकळ काढायची नाही आहे, नाहीतर दही फाटलं जातं. तर आपली रेसिपी तयार आहे. कढी तयार. थँक्यू.